थेंगाई थेरी टिप्पल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आज आपण घेऊन आलो आहोत साऊथ इंडियन स्वीट डिश. ही कोकोनट बेस आहे. ह्याला आपण नारळाचा हलवा सुद्धा बोलू शकतो का? तर चला रेसिपी पाहूयात. नारळाचा हलवा बनवण्यासाठी आपण पहिलं मूग डाळ ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. मूग डाळ आपल्याला तोपर्यंत रोस्ट करायची जोपर्यंत याचा कलर थोडासा चेंज होत नाही आणि थोडीशी फुलेल सुद्धा मूग डाळ. आता मी फ्लेम लो वरती ठेवलेली आहे. काळजी घ्या की मूग डाळ करपायला नको. मूग डाळचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. मूग डाळ ड्राय रोस्ट करून झाली की आपण ह्याला एका डिश मध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि मग ती थंड झाली की आपण ग्राइंडर मधनं ग्राइंड करून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिटं मी लो फ्लेम वरती मूग डाळ भाजून घेतलेली आहे. आता आपण फ्लेम ऑफ करून घेऊयात आणि हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ. मूग डाळ मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेली आहे आणि थंड सुद्धा करून घेतलेली आहे. आता हे आपण एका ग्राइंडर मधनं ग्राइंड करून घेऊयात. मूग डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे. आता मी एका मोठ्या मिक्सर मध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहे. मूग डाळ जी ग्राइंड करून घेतलेली आहे ती, 1 वाटी गूळ, मी सेम वाटी वापरणार आहे. आता 2 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे जे मी खवणून ठेवलेलं आहे. खवणून घेतलेलं खोबरं, 2 वाटी ओलं खोबरं, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, वेलची पूड, थोडंसं मीठ. कुठल्याही स्वीट बनवताना थोडंसं मीठ टाकलं तर गोडवा अजून वाढतो, म्हणून मी थोडंसं मीठ घेणार आहे. 1 छोटी वाटी पाणी ऍड करून घेणार आहोत. आता हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्याची एक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता आपण हलवा बनवायला घेऊयात. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की ह्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊयात. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही मनुके सुद्धा ऍड करू शकता. ड्रायफ्रुट्स आपण तुपावरती थोडा वेळ परतून घेऊयात. आता मी फ्लेम लो वरती ठेवलेली आहे. ड्रायफ्रुटचा कलर थोडासा चेंज झाला की मग आपण ह्याच्यामध्ये नारळ आणि गुळाचं जे मिक्सर करून घेतलेलं आहे ते ऍड करून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स रोस्ट करून घेतलेले आहेत. हे लाईट गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत. आता ह्यामध्ये आपण नारळ आणि दुधाचं जे मिक्सर बनवलेलं आहे ते ऍड करून घेऊ. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्याचा कलर चेंज होतोपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं हे सगळं मिक्सचर आपण शिजवून घेत आहोत. मी फ्लेम जी आहे ती लो वरतीच ठेवलेली आहे. तुम्ही आता पाहू शकता ह्याला मस्त असा एक ग्लॉसी लुक यायला लागलेला आहे. काळजी घ्या की हे खाली करपायला नको. जर तुम्ही फ्लेम मीडियम वरती ठेवली आणि हे विसरून गेलात किंवा मिक्स नाही केलं तर मग हे खाली लागणार, कारण ह्यामध्ये आपण गूळ ऍड केलेला आहे. हे ऑटोमॅटिकली सगळे जे कॉर्नर्स आहेत पॅनचे ते सोडायला लागेल. याला मस्त तूप सुटलेलं आहे. आता मी हे एका बनाना लीफ वरती काढून घेणार आहे.